तर भर रस्त्यामध्ये गाव गुंडांकडून तरुणीची छेडछाड करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील घटनेनं एकच खळबळ ही उडाली आहे। परीक्षेसाठी निघालेल्या तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग केला गेला। छेड काढणाऱ्या एकाला नागरिकांनी चोप दिलाय। त्यानंतर या आरोपींना पोलिसांच्या हवाली केलंय। काका मी घरून येत होती, पेपरला चालू होती, माझी एक्झाम होती, आज फर्स्ट पेपर होता। घरून येत होती, घरून ती गावचे पाठीमाग होते, माझे पाठीमाग होते। मग मी ती गाव मध्ये थांबले, तिथं माझा भाऊ थांबलेला होता, त्याच्यासोबत मी बोलली, ते पुढे निघून गेले। मग मी पाठीमागून आली, ते थांबले, परत तिथून ते परत तर संगमनेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। परीक्षेसाठी निघालेल्या तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग केला गेला। त्यानंतर या तरुणीची छेडछाड सुद्धा काढण्यात आलेली आहे। त्यानंतर नागरिकांनी या तरुणाला चोप दिलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत। जयेश, नेमका काय प्रकार घडलेला आहे, आरोपी कोण आहे आणि त्याला आता पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येते? नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर संगमनेरमध्ये एका तरुणीवरती जे आहे ऍसिड हल्ल्याची घटना जी आहे ती ताजी असताना पुन्हा एकदा जे आहे संगमनेर मधील कवठे कमलेश्वर इथून एक मुलीवरती जे आहे ते छेडछाडीचा प्रकार झाला। ती कवठे कमलेश्वरवरून ती पोरगी जी आहे, ती मुलगी तरुणी जी आहे ती तळेगाव मार्गे आपल्या एसवायच्या बीएच्या परीक्षेला चालत असताना भर दुपारी त्या तरुणीची छेडछाड करण्यात आली आणि ती ही छेडछाड करणाऱ्या गावगुंडाला जे आहे त्या ठिकाणी नागरिकांनी चोप दिला। त्यापैकी एका जणाला जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, मात्र दुसरा जो आहे तो त्या ठिकाणून पसार झालेला आहे आणि पोलिसांचा शोध घेत आहेत। मात्र या संपूर्ण घटनेमुळे कुठेतरी एक कायदा सुव्यवस्थेचा मुलींच्या महिलांच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न जो आहे संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा समोर आलेला आहे। जगदीश, जयेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।